Okay. Very good morning. ओके ओके चैतन. सगळ्यांना गुड मॉर्निंग. ठीक आहे. आले सगळे. ओके. ठीक आहे. लेट मी शेअर द स्क्रीन. काल आपण इथपर्यंत आलो होतो राईट. काल आपण काय गोष्टी बघितल्या त्या एकदा आपण रिवाईज करू. फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट असतंय काय. त्याच्यानंतर आपण बघितलं प्रोग्रॅमिंग का शिकायची. देन आपण आणखीन एक गोष्ट समजून घेतली, फुल स्टॅक जावा नेमकं काय असते आणि ते जावामध्येच काय करायचं आहे. बाकीचे पण फुल स्टॅक आहेत ना, पायथन आहे, डॉटनेट आहे, पण फुल स्टॅक जावालाच का प्रेफरन्स द्यायचा. देन हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला कोणकोणते जॉब्स लागू शकतात ते आपण बघितले आणि कितीपर्यंत पॅकेज मिळू शकतं हे सुद्धा बघितलं राईट. आज आपल्याला एक्झॅक्टली स्टार्ट करायचं आहे इथून. कुठून? जावा आहे काय. जावा आहे काय. ओके, दॅट इज समथिंग कॉल्ड व्हॉट इज जावा गाईज. हाऊ यू कॅन रिप्रेझेंट जावा. जावाला तुम्ही रिप्रेझेंट कसं करू शकता ते आपल्याला आज बघायचं आहे. आय होप माय व्हॉइस ऑडिएबल व्हेरी क्लिअरली. ओके, काय गडबड असेल मला सांगा. जावा आहे काय बघा. एकदम फ्रेश टाईम आहे सकाळ सकाळचा. सगळेजण तोंड धुवून वगैरे बसले असतील अशी आशा व्यक्त करतो आणि स्टार्ट करू. ठीक आहे. बघा, सगळ्यांची झोप गेलेली पाहिजे. हॅलो एव्हरीवन, सगळ्यांची झोप गेलेली पाहिजे. झोपेत लेक्चर करायचं नाही. 6चा टायमिंग म्हणजे असं काय नाही लय लवकर आहे. बघा, कॉलेज असतं सगळ्यांचं, काही जण वर्किंग आहेत राईट. टाईम ऑड होतो सकाळी 10चा आणि इव्हिनिंग 10चा पण थोडासा उशिरा होतो. सो दॅट्स बाय द रिझन मॉर्निंग 6. ओके, आणि इट इज फ्रेश टाईम. ओके, खूप लवकर पण नाही आहे आणि खूप उशिरा पण नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं सगळेजण एकदम बेटे बेटे सावधान. ओके. जावा आहे काय लक्षात घ्या. सिम्पल आहे. हे अशी डेफिनेशन तुम्हीसुद्धा बनवायची. तुम्हीसुद्धा तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायचं आहे मी जसं सांगेल त्या प्रकारे. ठीक आहे. प्रत्येक कॉन्सेप्टचं. ओके. सी, जावाला रिप्रेझेंट करण्यासाठी जावाच्या सगळ्या गोष्टी एकाच डेफिनेशनमध्ये तुम्ही एक्सप्लेन करू शकता. कशा प्रकारे? जावा इज जनरल पर्पज हाय लेवल स्टॅटिक कंपाइल्ड. Java is general purpose, high level, static, compiled, interpreted, object oriented, functional, functional oriented, programming language. It mean कोणतरी येतंय. Okay. Okay, so see, what is Java guys? Java is something called high level. Java is something called general purpose. It is something called static. It is something called compiled. It is something called interpreted, object oriented, functional oriented programming language. That is the definition of Java. Okay, and it is updated definition. Okay, असं नाही की जुनी डेफिनेशन आहे. जसं जावामध्ये चेंजेस होत गेले त्यानुसार जावाला आपण रिप्रेझेंट करायला शिकतोय. ओके, सो सी, वी आर सेइंग जावा इज जनरल पर्पज, वी आर सेइंग जावा इज हाय लेवल. प्रत्येक वर्ड बघा. वी आर सेइंग जावा इज स्टॅटिक, वी आर सेइंग जावा इज कंपाइल्ड, वी आर सेइंग जावा इज interpreted, we are saying Java is object oriented, we are saying Java is functional oriented. Okay, and last we are also saying it is one of programming language, right? आणि प्रोग्रामिंग असते काय पोरांनो, काल मी एकदा सांगितलं होतं.
आता परत एकदा मी तुम्हाला प्रोग्रामिंग सांगतो आणि परत आपण या गोष्टीकडे वळू. जावा ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, राईट. दुनियाभरामध्ये खूप साऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत, खूप साऱ्या, राईट. त्याच्यामध्ये काहीच प्रोग्रामिंग लँग्वेजनी आपलं नाव मार्केटमध्ये गाजवलं आहे. आता मार्केटमध्ये नाव गाजवायला लई हे लागतं, काय लागतं, स्ट्रगल लागतं. त्याचा यूज केस खूप मोठा लागतो, बरोबर आहे. त्याचे फायदे खूप सारे लागतात. तुझे जावाचे खूप सारे फायदे आहेत, त्याच्यामुळे जावाचं नाव गाजले, मार्केट जावानं गाजवले. इवन बाकी पण प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत. मग प्रोग्रामिंग एक्झॅक्टली असतंय काय बघा. प्रोग्रामिंग इज अ वे टू कम्युनिकेट विथ मशीन, टू एक्झिक्यूट और टू परफॉर्म सम टास्क. बघा, प्रोग्रामिंगचं काम तेच आहे की ही जी मशीन आहे, आपला जो लॅपटॉप आहे ना, या लॅपटॉपद्वारे मला काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत, मशीनद्वारे मला काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत, आणि त्या जर करायच्या असतील तर प्रोग्रामिंग हाच वे आपल्याकडे आहे. कारण ह्युमन या मशीनसोबत कम्युनिकेशन करू शकत नाही. येते लक्षात? आपल्याला काय येते हो? आपल्याला काहीच येत नाही का? येतं काहीतरी. काय येतं आपल्याला? आपल्याला इंग्लिश प्रोग्रामिंग लँग्वेज, आपल्याला इंग्लिश लँग्वेज येते, राईट, किंवा मराठी येते, हिंदी येते. पण आपल्याला, मला सांगा, हे येतंय का मशीनसोबत कम्युनिकेट करायला? येतंय का? नाही येत का? जे मशीनला पाहिजे ते आपल्याकडे नाही आहे. मशीनला पाहिजे मशीन लँग्वेज, आणि त्यालाच म्हणतात मशीन कोड किंवा बायनरी कोड. हा जो मशीन कोड आहे, पहिली गोष्ट आहे, आपल्याला समजत नाही ना, उमजत नाही. कारण मशीन कोड असतो 0101 आपल्याला समजतच नाही आहे. आणि मशीन म्हणते माझ्यासोबत कम्युनिकेशन करायचं असेल, माझ्यासोबत बोलायचं असेल, या भाषेत बोला. मग आपण म्हणतो नाही बोललेलं बरं. येतच नाही आपल्याला तर काय विषय, बोलायचं कसं, बरोबर आहे. कारण आपल्याला येतंय काय, एकतर गावाकडचे असतील तर आपली गावठी भाषा, राईट. लईच गावाकडचे असतील तर मग शिव्या. आपल्याला दुसरं येणारच नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला येतंय मराठी, आणि हे मराठी या मशीनसोबत पोहोचवायचं लय अवघड विषय, लय अवघड विषय, बरोबर आहे. त्याच्यामुळे मशीनला जर समजत काय असेल तर मशीन कोड. आणि त्याच्यासाठी मित्रांनो एक कॉन्सेप्ट या ठिकाणी आली, आणि त्या कॉन्सेप्टचं नाव होतं प्रोग्रामिंग. काय नाव होतं? प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग इज अ वे टू कम्युनिकेट विथ मशीन. आता काही जण म्हणतील बोलायचंच कशाला मशीनसोबत, हा पण क्वेश्चन आहे. दुसरे काही कमी आहेत का लोक बोलायला दुनियामध्ये, राईट. मशीनसोबत बोलायचं कशामुळे, काय रिझन आहे मशीनसोबत बोलायचं? मशीनसोबत बोलायचं रिझन पोरांनो हे आहे, जे आपल्याला जमलं नाही ते हे करून दाखवते. म्हणजे अरे, मशीन तर आपणच बनवले, आपल्यासारख्या माणसानंच बनवले, बरोबर आहे. पण फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक टास्क दिला, मी म्हणलं कॅन यू परफॉर्म 10+10 ऑपरेशन. तुमचं माइंड काय म्हणेल? अरे सर किती सोपं आहे, 10+10 20, एवढं तर सोपं आहे, याच्यासाठी मशीनकडे कशाला जायचं. ठीक आहे, मी परत तुम्हाला म्हणलं 10x2. तुम्ही म्हणलं सर 10x2 पण 20च ना, राईट. एवढं काय अवघड आहे? अवघड काहीच नाही आहे. पण मी परत तुम्हाला हे इक्वेशन दिलं, 10-2 × 3 ÷ 5 × 40 / 30. आता मात्र तुम्ही थांबाल, आता मात्र म्हणाल नाही 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 नाही, हे तर लईच अवघड आहे, थांबावं लागेल. यू नीड टू टेक टाईम टू एक्झिक्यूट दॅट इन युअर माइंड. टाईम लागेल की नाही? टाईम लागेल की नाही मला सांगा? लागेल टाईम. सो या ठिकाणी माणूस थांबला, कुठं? पहिल्याला नाही, दुसऱ्याला, तिसऱ्याला थांबला की नाही? थांबला. पण मशीन नावाची गोष्ट हे जे आहे ना, फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्हाला याचं आउटपुट देईल. हे आहे ना, याचं पण आउटपुट फ्रॅक्शन ऑफ सेकंड, आणि याचं पण आउटपुट फ्रॅक्शन ऑफ सेकंड. सेकंदापेक्षा कमी वेळामध्ये तुम्हाला याचं आउटपुट भेटेल, तिन्ही गोष्टीचं. जिथं आपण थांबतो तिथं मशीन चालू होते. येतं लक्षात? आपण इनोव्हेटिव्ह विचार करू शकतो, डेफिनेटली आय कॅन ॲग्री विथ दॅट. बट मशीन लाईक इज समथिंग हू कॅन डू एव्हरीथिंग विदिन अ सेकंड. कुठलीही गोष्ट कमी वेळामध्ये परफॉर्म करायचं काम मशीन करू शकते. इट कॅन बी लाईक सिम्पल, और इट कॅन बी मीडियम, इट कॅन बी कॉम्प्लेक्स. कितीही सिम्पल असू द्या, कितीही कॉम्प्लेक्स असू द्या, मशीनचं काम आहे फटाकचं एक्झिक्यूट.
लगेच तत्पर म्हणतो आपण त्याला, तत्पर. आर यू गेटिंग माय पॉईंट? मी तर एकच लाईनचं म्हणतोय पोरांनो, एक लाईनचा विषय सोडून द्या, हे एक लाईन तरी करतेच. अशा तुम्ही करोडो लाईन जरी त्याला दिल्या, करोडो लाईन बोलतोय, करोडो, तरी सुद्धा मशीनचं काम आहे क्विकली एक्झिक्यूट करणं. आजकाल तुम्ही जे ॲप्लिकेशन यूज करता, हाय लेवल ॲप्लिकेशन्स लाईक इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप, मित्रांनो, याच्या सर्व्हरवरती सेकंदाला हजारो रिक्वेस्ट जात आहेत. इवन तुम्ही नॉर्मल फ्लिपकार्ट, ॲमेझॉन जरी बघत असाल, दिवसातून कितीतरी हजारो रिक्वेस्ट सेकंदाला, मिनिटाला जातात. तुम्ही हे गोष्ट ऑब्झर्व केली, ज्यावेळेस फ्लिपकार्टमध्ये वगैरे बिग बिलियन सेल येतो राईट, त्यावेळेस एका मिनिटामध्ये 2 ते 3 लाख रिक्वेस्ट जातात एका मिनिटात. कशाला? फ्लिपकार्टला. कशासाठी? ऑर्डर करण्यासाठी. फ्लिपकार्ट ॲक्सेस केलं जातं. 2 ते 3 लाख. एवढा लोड त्या ठिकाणी हँडल करायचं काम मशीन करू शकते. रिक्वेस्ट जातात सर्व्हरला, सर्व्हर विल डिस्ट्रीब्यूट दॅट रिक्वेस्ट टू युअर कोड, टू युअर मशीन वाया द प्रोग्रामिंग. म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की करोडो लाईनचा कोड बॅक एंडमध्ये एक्झिक्यूट होतो आणि त्याला हँडल करायचं काम आपली मशीन करते राईट. एक्झिक्यूट करते तो कोड आणि युजर सॅटिस्फाईड रिझल्ट मिळतो. बरोबर आहे. मग याच्यातून तुम्हाला लक्षात येतं आहे का बोलायचं मशीनसोबत. एक वेळेस मशीनसोबत बोलल्याने फायदा होईल. अरे गेटी माय पॉईंट. एक वेळेस मशीनसोबत बोलल्याने फायदा होईल, त्यामुळं मशीनसोबत बोला. दुसरीकडे कुठं बोलत असाल तर ट्राय करा मशीनसोबत बोलण्याचं. पण सर, मशीनसोबत बोलायला मशीन समजून तर घेतलं पाहिजे. समजून घेणारीची दुनिया थोडी आहे. मशीनसोबत बोलायला मशीननं समजून घेतलं पाहिजे. मशीन समजून तेव्हाच घेईल ज्यावेळेस तुम्ही मशीनला काय द्याल? मशीन कोड द्याल रे बाबा, मशीन कोड. म्हणजे हा मशीन कोड भेटेल कसा? मशीन कोड जर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही तुमच्या भाषेत लिहा मशीन कोड. त्या ठिकाणी कन्वर्ट करायचं काम, खूप सारे टूल्स मार्केटमध्ये आले, पण तुम्हाला एक गोष्ट आली पाहिजे आणि त्याचं नाव आहे प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग इज अ मीडिएटर टू कम्युनिकेट विथ मशीन. तुम्ही मशीनसोबत बोलू शकाल, तुम्ही मशीनकडून काहीही करू शकाल, बट यू नीड टू नो प्रोग्रामिंग. सो व्हॉट इज प्रोग्रामिंग? कधी कधी मी पोरांना नॉर्मली क्वेश्चन विचारतो, व्हॉट इज प्रोग्रामिंग? ते म्हणतात, सर आय नो जावा, पायथॉन सगळे येतं आहे मला. अरे प्रोग्रामिंग सांग. अरे प्रोग्रामिंगच येत नाही, काय असते? असं होतं कधी कधी. तर असं नाही झालं पाहिजे, ठीक आहे. प्रोग्रामिंग इज अ वे टू कम्युनिकेट विथ मशीन. मशीनसोबत बोलण्याचा हा खूप रामबाण उपाय आहे, ठीक आहे. प्रोग्रामिंग इज अ वे टू कम्युनिकेट विथ मशीन. मग प्रोग्रामिंग हा वे आहे, ठीक आहे. मग प्रोग्राम एक्झॅक्टली असतो काय? बघा, प्रोग्रामिंग इज नथिंग बट गाईज सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स वॉट एव्हर वी वॉन्ट टू लाईक परफॉर्म फ्रॉम मशीन. ओके, व्हॉट इज प्रोग्राम? प्रोग्राम म्हणजे काय असतं बघा. प्रोग्राम इज नथिंग बट set of instructions which are given to the machine to perform सम टास्क. ओके, काही टास्क परफॉर्म करण्यासाठी मशीनला काही आपण सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स देतो. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजे, अरे इन्स्ट्रक्शन म्हणजे उपदेश, काहीतरी सांगतोय, हे कर, ते कर, उठ, बस, चाल, याला इन्स्ट्रक्शन म्हणतो. असे खूप सारे इन्स्ट्रक्शन देणं म्हणजेच सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. मग आपण मशीनला देणार आहेत परत आपण, हे कर, ते कर, असं असेल तर कर, तसं असेल तर कर, तसं असेल तर करू नको, हे 10 वेळा कर, ते 20 वेळा कर, राईट. हे असं असेल तर करूच नको. अरे गेटिंग माय पॉईंट. या गोष्टी आपण पुढं देणार आहोत, राईट. आणि त्या गोष्टीला म्हणतो मित्रांनो आपण प्रोग्राम. मग प्रोग्राम काय वेगळा आहे का? राईट. मल्टिपल लाईनचा कोड लिहिणं, कोड म्हणजेच इन्स्ट्रक्शन्स देणं मशीनला टू एक्झिक्यूट समथिंग, टू परफॉर्म सम टास्क. सो दॅट इज समथिंग कॉल्ड प्रोग्राम. आर यू एबल टू फॉलो मी? समजतंय सगळ्यांना प्रोग्रामिंग काय, प्रोग्राम काय, मशीनसोबत बोलायचं कसं? आता शिकले सगळे मशीनसोबत बोलायला.
मग आजपासून सगळे ब्लॉक करा, मशीनसोबत चालू करा बोलायला. ठीक आहे. नाही, बोलायचं आहे कसं, बाय लर्निंग प्रोग्रामिंग. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आपण एक प्रोग्रामिंग लँग्वेज शिकतोय आणि तिचं नाव आहे जावा. एके जावा, जावा दोन्ही, जावा. ओके. मग आता जावा ही एक प्रोग्रामिंग लँग्वेजच आहे जी आपल्याला हेल्प करेल टू टॉक विथ मशीन. ओके, सो एव्हरीवन इज रेडी टू लर्न दी प्रोग्रामिंग अँड टॉकिंग विथ मशीन. चला, आता बघा जावा आहे काय. जावा आपल्याला सांगते, बाबांनो मी एक जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊ का मी, म्हणजे आपल्याला बाकी स्पेस राहील लिहायला. या सगळ्या नोट्स तुम्हाला मी पाठवणार आहे व्हॉट्सॲपवरती. ठीक आहे. आत्ता थोडक्यासाठी मी याला टेलिग्रामवरती शेअर करतो. ठीक आहे, टेलिग्रामवरती शेअर करतो मी इथं, आणि देन तुम्हाला या नोट्स मी व्हॉट्सॲपवरती करेल. डोंट वरी, व्हॉट्सॲप ग्रुपवरती सगळ्या नोट्स मिळतील. टेन्शन घ्यायचं काम नाही. ठीक आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. यू विल गेट एव्हरीथिंग ऑन व्हॉट्सॲप. हे इथं मी मला शेअर करतो, हे माझंच आहे बघा, ABC मीच आहे. ठीक आहे, मीच आहे. हे इथं मी सगळं पाठवतोय बघा, माझे थंबनेल्स वगैरे तुम्हाला दिसत असेल. मराठी पोरं पुढं गेली पाहिजे. मराठी पोरं इथूनच आलेत वाटते, या सिरीजमधूनच तुम्ही इथं आलात. बरोबर. ओके, आपला प्रामाणिक प्रयत्न मराठी पोरं पुढे गेली पाहिजे. बरोबर आहे. काल मला एक जर म्हणलं, काय राव तू पण सगळ्यासारखाच निघाला, फ्री 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 म्हणून पेड घ्यायला लागला. त्या दादाला मी सांगितलं, रिप्लाय दिला मी, अरे सगळ्यासारखं ठीक आहे, तुला जे वाटते तू बोललं, नो प्रॉब्लेम, पण एक गोष्ट त्याला सांगितली, जी गोष्ट पूर्ण फ्री असते ना त्याची खरंच व्हॅल्यू असते का, नसते ना. 10 वाजता आपलं सेशन असायचं, राईट. कोणी यायचं कोणी जायचं, मन के सब मालिक. अरे चल फ्री तर आहे, एवढं काय, रेकॉर्डिंग करता येईल. अरे रेकॉर्डिंग पण राहिली, अरे राहिली तर राहिली, एवढं काय. पण आता सकाळचे 6 वाजले, एव्हरीवन इज कमिंग हिअर. वाय? पे केलेत, पैसे दिलेत आम्ही, आम्ही पैसे दिलेत. So आम्हाला जावंच लागेल, आम्हाला शिकावंच लागेल. ज्यावेळेस आपण काहीतरी देतो ना, काहीतरी पे करतो, त्यावेळेस आपण त्या गोष्टीविषयी आपल्याला लगेच वाटते की नाही 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 नाही, भाई जावं लागेल, पैसे दिलेत. गाईज, आर यू एबल टू फॉलो मी? आर यू एबल टू फॉलो मी? पैसे ज्यावेळेस देतो त्यावेळेस आपल्यामध्ये एक लाईक माइंडसेटच क्रिएट होतो की नाही, मला तर बाई जावं लागेल, करावं लागेल, राईट. दॅट्स वाय. ओके. आणि असं बी नाही की आपण लोय लाखो रुपये गेलोय, 1 लाख 1.5 लाख चला द्या फीस, नाही यार, राईट. विथ मिनिमल अमाऊंट वी आर गोइंग टू स्टार्ट, राईट. चला असू द्या, काय असेल प्रत्येकाचं म्हणणं असतं भाई, एवढं काय. हां, तर जावा काय म्हणते, मी जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आता नेमकं जनरल पर्पज कशाला म्हणतात बघा. सामान्य उद्देश, सामान्य उद्देश मराठी, प्युअर मराठी. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ॲप्लिकेशन बनवायचं असेल तर जावाचा यूज करा, तुम्ही बनवू शकता. इव्हन प्रोग्रामिंग लँग्वेज आपण यूज का करतोय, मशीनसोबत तर बोलायचं आहे, पण का बोलायचं आहे काल सांगितलं मी. मशीनसोबत बोलल्यामुळे मित्रांनो आपलं सगळ्यात सिम्पल टास्क असेल किंवा मीडियम लेवलचं टास्क असेल किंवा कॉम्प्लेक्स लेवलचं टास्क असेल, अचीव होणार आहे, सॉल्युशन भेटणार आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. म्हणून आपण मशीनसोबत बोलतोय. मग जावाचा जर यूज केला तर तुम्ही मशीनसोबत बोलून कुठलेही ॲप्लिकेशन बनवू शकता, जेणेकरून सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. फॉर एक्झाम्पल वेब ॲप्लिकेशन, यू कॅन डेव्हलप वेब ॲप्लिकेशन बाय युझिंग जावा. सर वेब ॲप्लिकेशन म्हणजे कसलं ॲप्लिकेशन? द ॲप्लिकेशन विच रन्स ऑन दी सर्व्हर. असं ॲप्लिकेशन ज्याच्यामध्ये मित्रांनो सर्व्हर लागतो. आता सर्व्हर काय असतं, सर्व्हर वेगळं काय नसतं, सर्व्हर इज अ रिमोट मशीन. ओके, ही पण एक मशीनच असते, ती दिसत नाही. रिमोट नाव आलं की मला दिसत नाही बरं का. ओके, पुढं JVM पण येणार आहे, इट्स ऑल्सो जावा व्हर्च्युअल मशीन. ती पण एक रिमोट मशीन आहे. वी कांट सी इन आवर आईज, आपल्या डोळ्याने जे दिसत नाही त्याला सर्व्हर म्हणतात. पण सर्व्हर बॅकएंडला असतं. ओके, बॅकएंड दिसते का हो तुम्हाला? ॲज अ डेव्हलपर नका विचार करू, ॲज अ युजर नाही दिसत. ओके, सेम सर्व्हर ज्याच्यामध्ये असतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही गेलात आणि इथं सर्च केलं फ्लिपकार्ट, पोरांनो फ्लिपकार्ट मी सर्च केलं आणि एंटर केलं, काहीतरी विषय झाला आहे बरं का.
एक रिक्वेस्ट कुठंतरी गेली आणि मला त्यांनी काहीतरी रिस्पॉन्समध्ये हे दिलंय, राईट. कुठे गेली रिक्वेस्ट? सर्व्हरला गेली. सो द ॲप्लिकेशन विच हॅव्हिंग द सर्व्हर, इट्स कॉल्ड वेब ॲप्लिकेशन. असे खूप आहे, दुनियाभराचे ॲप्लिकेशन आहेत. अँड ऑल आर दी डेव्हलप्ड बाय युझिंग प्रोग्रामिंग. आयदर इट कॅन बी जावा ऑर समथिंग एल्स. काल आपण बघितलंच आणि तुम्हाला मी सर्च पण करायला सांगितलं होतं. सर्च करा कोणत्या ॲप्लिकेशनने काय बनलं आहे, इव्हन जावाचा यूज करून काय काय बनलं आहे हे पण तुम्ही बघितलं असेल, राईट. सो वेब ॲप्लिकेशन बनवा जावाचा यूज करून. इव्हन आपण बनवणार पण आहोत, डोंट वरी अबाउट इट. देन यू कॅन डेव्हलप गाईज गेमिंग ॲप्लिकेशन बाय युझिंग जावा. गेमिंग ॲप्लिकेशन सुद्धा बनवू शकता. आणि याचं एक एक्झाम्पल काल आपण दिलं होतं. जावामध्ये माइनक्राफ्ट नावाची गेम खूप म्हणजे फेमस आहे, राईट. आणि ही बनली आहे बाय युझिंग जावा. ओके, अशा खूप साऱ्या आहेत. तुम्ही जस्ट गुगलला सर्जरी केलं ना, लाईक कॅन यू टेल मी सम फेमस गेमिंग ॲप्लिकेशन विच आर डेव्हलप बाय युझिंग जावा. मिळतील रे, मिळतील. जस्ट गो अँड सर्च. हे तुम्हाला मी टास्क देतोय, यू नीड टू गो दॅट अँड चेक. ओके, देन यू कॅन डेव्हलप बँकिंग ॲप्लिकेशन्स. हे एक मोठं जावाचं वी कॅन से फीचर आहे. ओके, लाईक SBIचे ॲप्लिकेशन्स असतील, तुम्ही ऐकलेसली योनो वगैरे, राईट. असे खूप सारे दे आर डेव्हलप्ड, इम्प्लिमेंटेड, बिल्ट बाय युझिंग जावा. जावाचं यूज करून ते बनवले आहेत. इव्हन गव्हर्नमेंटचे जे ॲप्लिकेशन आहे, ज्या ठिकाणी खऱ्या प्रकारे ऑथेंटिकेशन लागतं, आधार व्हेरिफिकेशन करणं म्हणा किंवा पॅन कार्डचं व्हेरिफिकेशन करणं म्हणा, जे जे ॲप्लिकेशन आहेत गव्हर्नमेंटचे, मोस्टली दे आर डेव्हलप युझिंग जावा. ओके ओके, लाईक युजर ऑथेंटिकेशन काल आपण बघितलं. युजर आयडेंटिटी ऑथेंटिकेशन, UADSI समथिंग. देन बँकिंग ॲप्लिकेशन. नंतर बाकीचे पण बँकिंग म्हणजे जिथं बँकिंगचे व्यवहार चालतात, डिपॉझिट, विथड्रॉ, लोन घेणं, इंटरेस्ट देणं, लाईक दॅट. ओके, देन पुढं जर जाऊन सांगायचं गेलं तर बाय युझिंग जावा मित्रांनो, यू कॅन एबल टू क्रिएट स्टँड अलोन ॲप्लिकेशन. स्टँड अलोन ॲप्लिकेशन. तर स्टँड अलोन ॲप्लिकेशन म्हणजे काय बघा. स्टँड अलोन ॲप्लिकेशन्स आर दोज ॲप्लिकेशन लाईक विच आर वन युजर कॅन यूज ॲट अ टाईम. एकच युजर ॲट अ टाईम यूज करू शकतो त्याला. मला सांगा, फ्लिपकार्टला एक जणच यूज करू शकतो का ॲट अ टाईम? नाही 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 नाही. फ्लिपकार्टला मल्टिपल युजर सक्सेस करत आहेत. हे एक्सलिड्रॉ मी एकटाच यूज करतोय का? अरे माझ्यासारखे कित्येक तरी आहेत. हे गुगल मीट मीच करतोय का? नाही, कितीतरी आहेत. याला स्टँड अलोन म्हणता येत नाही. ॲट अ टाईम ओनली वन युजर इज युजिंग. फॉर एक्झाम्पल मला सांगा आता ज्यावेळेस मी इथं नोटपॅड यूज करेल, कुठे गेलं नोटपॅड? आपल्याकडे नोटपॅड आहे. हे नोटपॅड मला जेव्हा गरज लागेल तेव्हा मी यूज करेल. मला सांगा, हे काय वेब ॲप्लिकेशन आहे का? नो. याच्यात काय सर्व्हर वगैरे आहे का? नथिंग. द ॲप्लिकेशन विच डज नॉट इन्क्लूड एनी सर्व्हर विच कॉल्ड स्टँड अलोन ॲप्लिकेशन. त्याला इंटरनेट लागत नाही, सर्व्हर नसतं, त्याला काय म्हणतात? स्टँड अलोन ॲप्लिकेशन. वन युजर यूज ॲट अ टाईम. एका वेळी एकच युजर यूज करू शकतो, राईट. पण फ्लिपकार्टला मल्टिपल युजर रिक्वेस्ट करतायत, राईट. पण नोटपॅडमध्ये सर्व्हरच नाही आहे. सो मल्टिपल युजरचा संबंधच येत नाही, येते लक्षात. तो असे पण ॲप्लिकेशन बनतात बरं का बाय युझिंग जावा. स्टँड अलोन ॲप्लिकेशन दे आर कॉल्ड. देन बाय युझिंग जावा मित्रांनो, यू कॅन डेव्हलप समथिंग कॉल्ड डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन. डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन हे पण बनवू शकता तुम्ही जावाचा यूज करून. डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन म्हणजे काय? डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन म्हणजे एक ॲप्लिकेशन दुसऱ्या ॲप्लिकेशनसोबत कम्युनिकेशन करतं. काय म्हणलं मी? द वन ॲप्लिकेशन विच इज कम्युनिकेटिंग विथ अनादर इट कॉल्ड डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन. एक जण दुसऱ्यासोबत बोलतोय. कसं काय? फॉर एक्झाम्पल हे बघा, फ्लिपकार्ट माहीत आहे तुम्हाला, आपण ओपनच केलं आहे. फ्लिपकार्ट आणि फोनपे दोघांचं कम्युनिकेशन होत आहे. काय संबंध आहे सर? दोघं कशासाठी बोलताय? दोघं कशासाठी बोलताय लक्षात घ्या. फ्लिपकार्टमध्ये आपण शॉपिंग करतो. शॉपिंग केल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला पेमेंट करायची गरज पडते त्यावेळेस तुम्ही कुठं जातं? तुम्हाला कुठं रिडायरेक्ट केलं जातं? फोनपेवरती, पेटीएमवरती, जीपेवरती, क्रेडिट कार्ड, वॉट एव्हर, राईट. सो फ्लिपकार्ट वेगळं आहे, फोनपे वेगळं आहे, पण दोघं काय करतायत? कम्युनिकेशन झालं की नाही दोघांचं पेमेंटसाठी? सो ज्यावेळेस या गोष्टी होतात त्यावेळेस फ्लिपकार्ट इज युझिंग फोनपे. फ्लिपकार्ट इज कम्युनिकेटिंग विथ फोनपे टू यूज सर्व्हिसेस विच आर गिवन बाय फोनपे. फोनपेच्या APIs त्या ठिकाणी कॉल होतात आणि यालाच म्हणतात डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन.
सो हे सुद्धा जावाचा लाईक तुम्हाला माहीतच असेल फ्रेमवर्क स्प्रिंग बूट. इफ यू डोंट नो मी सांगतो स्प्रिंग बूट त्याच्यामध्ये आपण हे बनवतो. ठीक आहे. सो कुठलंही ॲप्लिकेशन असेल तर जावा इज सेईंग दॅट है आय एम हिअर यू कॅन डेव्हलप. ओके. तुम्ही बनवू शकता. इवन एक गोष्ट सांगू अँड्रॉइड ॲप्लिकेशनसुद्धा बनतात बरं का. अँड्रॉइड ॲप्लिकेशन्स. सो अँड्रॉइड म्हणजे अरे आपल्या हातातला अँड्रॉइड फोन त्याच्यामध्ये जे ॲप्लिकेशन चालत आहेत ना ते सुद्धा बनवू शकता तुम्ही जावाचा यूज करून. एवढं जावा पुढे गेलं आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट. सो जावाला जनरल पर्पज म्हणायचं रिझन हेच आहे की जावाचा यूज करून मित्रांनो तुम्ही कुठल्याही प्रकारचं ॲप्लिकेशन डेव्हलप करू शकता. दॅट्स वाय जावा इज जनरल पर्पज. ओके. देन गो अहेड वी आर सेइंग जावा इज सर हाय लेवल. ही हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे असं आपण का म्हणतोय ह्याचं पण रिझन आहे. दोन प्रकारच्या प्रोग्रामिंग लँग्वेज असतात. एक असते हाय लेवल आणि दुसरी असते लो लेवल. ठीक आहे. ही हाय लेवल जावा हाय लेवल आहे का माहीत आहे कारण आपल्याला समजते. ह्युमन कॅन अंडरस्टँड. ह्युमन कॅन अंडरस्टँड. जी प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला समजते त्याला म्हणा हाय लेवल आणि जी प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला समजत नाही त्याला म्हणा लो लेवल. व्हॉट डू मीन बाय लो लेवल. मशीन कॅन अंडरस्टँड. जी मशीनला समजते ती लो लेवल आणि जी आपल्याला समजते ती हाय लेवल. मग जावा इज लो लेवल और हाय लेवल. जावा इज हाय लेवल सर. सर जावा आपल्याला समजते कसं काय कारण जावाचा जो कोड लिहिला आहे ना तो कशामध्ये आहे इंग्लिशमध्ये. ज्याला इंग्लिश येतं त्याला जावा येतं. संपला विषय. आर यू गेटिंग माय पॉईंट. पण मशीन लेवल लाईक प्रोग्रामिंग शिकण्यासाठी आपल्याला 0-1 आलं पाहिजे पण आपल्याला येत नाही. नाही आलं तर नाही आलं. जावा थोडी सांगते आपल्याला ते शिका. जावामध्ये इंग्लिश येतं आहे ना संपला विषय. मग तुम्हाला इंग्लिशचाच कोड लिहायचा आहे. इंटिजर फ्लोट असेल डेटा टाईप्स असतील व्हॅरिएबल असेल क्लास ऑब्जेक्ट असेल राईट. या गोष्टी कशा आहेत लुपिंग वगैरे इंग्लिशमध्ये आहेत. सो लर्न द इंग्लिश. मराठी येते चांगलं खूप चांगली गोष्ट आहे. इंग्लिश येत नाही काहीच विषय नाही. असं नाही की लईच हाय लेवलचं इंग्लिश आहे अजिबात नाही. एकदम बेसिक लेवलचं इंग्लिश आहे जे आपण 5वी-6वीत शिकलो होतो. ठीक आहे. तेवढं जरी आलं तरी जावा येते मित्रांनो. मग जावा कसली आहे हाय लेवल. हाय लेवल म्हणजेच आपल्याला समजणारे. ठीक आहे. असं समजून घ्या आपल्याला समजणार. ह्युमन कॅन अंडरस्टँड. ह्युमन सो एव्हरीवन इज ह्युमन राईट. सो डेफिनेटली विल अंडरस्टँड. Okay, so that's why Java is called high level. Then we are saying Java is static. So what's the reason we are saying Java is static? Java static का म्हणताय तुम्ही का काय रिझन आहे काय कारण आहे स्टॅटिक म्हणायचं. बघा परत एकदा मित्रांनो दोन प्रकारच्याच प्रोग्रामिंग लँग्वेज असतात म्हणजे आपण त्याला डिराईव्ड केलं आहे. ओके की हाय लेवल लो लेवल स्टॅटिक आणि डायनामिक. सो स्टॅटिक अशा प्रोग्रामिंग लँग्वेज असतात जिथं तुम्हाला डेटा टाईपची गरज लागते. ओके त्याला स्टॅटिकली टाईप्ड प्रोग्रामिंग लँग्वेजसुद्धा म्हणतात. द प्रोग्रामिंग लँग्वेज विच नीड्स डेटा टाईप टू इनिशलाइज सम व्हॅरिएबल विच आर कॉल्ड स्टॅटिक प्रोग्रामिंग लँग्वेज. जिथं डेटा टाईप लागतो व्हॅरिएबल बनवण्याच्या आधी. व्हॅरिएबल डायरेक्ट बनवता येत नाही पण डायनामिक ज्या असतात ना दुसरा प्रकार कुठला डायनामिक. इथं मात्र नाही. इथं तुम्ही डायरेक्ट =20 इथं तुम्ही डिरेक्ट लिहू शकता. ज्या डायनॅमिक असतात ओके इवन डायनॅमिकमध्ये जावा स्क्रिप्ट येतं पायथॉन येतं त्याच्यामध्ये काही गरज नाही डेटा टाईपची. पण जावा इज सेइंग दॅट नाही डेटा टाईप तर लागेल भाऊ. डेटा टाईप नेला नाही लिहिला मग तुला एरर येईल. मग जावा स्टॅटिक आहे का डेटा टाईप मागतोय. डायनॅमिक पायथॉन आहे का डेटा टाईप नाही मागत. म्हणजे त्याचा जो डेटा टाईप असतो ना डायनॅमिकली इंटरप्रिटरद्वारा घेतला जातो डायनॅमिक आपल्या पायथॉनमध्ये. पण जावामध्ये जावा इज कंपाइल्ड ना सो इट शुड रिक्वायर्ड वॉट डेटा टाईप. हॅलो आर यू एबल टू फॉलो मी. जावामध्ये डेटा टाईप लागतोच म्हणून जावाला स्टॅटिक म्हणा. जावा आपल्याला समजते म्हणून त्याला हाय लेवल म्हणा. जावाचा यूज कुठेही करू शकतो म्हणून त्याला जनरल पर्पज म्हणा. ठीक आहे. का म्हणायचं आहे असं कळायले. मी जर म्हणलं तुमची डेफिनेशन मला सांगा तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट करा. तुम्ही करू शकता की नाही. आय एम समथिंग 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 लाईक दॅट. तसं आपल्याला जावाला रिप्रेझेंट करायचं आहे का लय कामाची गोष्ट आहे राव ही. आणि जी गोष्ट कामाची असते तिथं आपण काहीतरी करतो बरोबर आहे त्याचा विचार करतो.
अरे गेटिंग माय पॉईंट. मग हे कामाचं आहे की नाही? अरे लय कामाचं आहे, लय कामाचं आहे. पीपल आर अर्निंग मनी बाय लर्निंग दिस, राईट. लर्न करा, अर्न करा, असा विषय आहे जावाचा, राईट. कामाची गोष्ट आहे. जी गोष्ट आपले प्रॉब्लेम तर सॉल्व्ह करणारच आहेत, आपण याच्यातून पैसे सुद्धा कमवणार आहोत, बरोबर आहे. त्याच्यामुळं याला रिप्रेझेंट करणं खूप इम्पॉर्टंट आहे, याला समजणं खूप इम्पॉर्टंट आहे की काय एक्झॅक्टली हा, राईट. ओके, ठीक आहे. आता हाय लेवल झालं, स्टॅटिक झालं. आता आपण येतो कंपाइल्ड इंटरप्रिटेड ऑब्जेक्ट ओरिएंटेड काय आहे बघा. आता मी कंपाईलकडे येतो. सर तुम्ही जावाला कंपाईल का म्हणताय? बघा विषय काय असतो, तुम्ही जावाचा ज्यावेळेस कोड लिहिता, ओके, जावाचा कोड कसा लिहिणार? आपण डेटा टाईप लिहिणार, आपण व्हॅरिएबल बनवणार, बरोबर आहे. याप्रमाणे तुम्ही हे C++ मध्ये माइट बी थोडंफार केलंच असेल, राईट. याच्यामध्ये आपल्यासोबत ॲडिशन वगैरे करायचे, आपण सिस्टम डॉट आउट डॉट करणार जावामध्ये प्रिंट करण्यासाठी आणि ॲडिशन करणार. हा तुम्ही जावाचा नॉर्मल कोड लिहिला, ठीक आहे. मी शिकवेल हा कसा लिहायचा आहे, एवढा काय अवघड याच्यामध्ये नाही आहे. लेट सपोज लिहिला, हा जो कोड आहे आपल्याला समजतोय, इंग्लिशमध्येच आहे, याच्यात काही वेगळं कन्नड वगैरे नाही आहे, इंग्लिशमध्ये आपल्याला समजतोय. याला म्हणतात जावाचा सोर्स कोड. कसला कोड? सोर्स कोड, ओके. आणि ही जी फाईल असते ना, वी नीड टू सेव्ह इट दिस फाईल युजिंग डॉट जावा. लेट सपोज डेमो डॉट जावा. जसं सीमध्ये डॉट सी होतं, C++मध्ये डॉट CPP होतं, बरोबर आहे. तसं जावामध्ये काय असतं? डॉट जावा, डॉट जावा, राईट. येते लक्षात? डॉट जावाची फाईल आहे, ठीक आहे. देन हा जो कोड आहे ना, हा कोड सर आपल्याला समजतोय, पण तुम्ही तर म्हणले मशीनकडून याला आपल्याला आउटपुट घ्यायचं आहे, राईट. कारण मशीन वेगळी वेगळी दुनिया आहे, वेगळ्या लेवलचं त्याकडे नॉलेज आहे. मग हा कोड मशीनपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला एक गोष्ट मदत करते आणि त्याचं नाव आहे कंपायलर. कंपायलर मित्रांनो इथं पिक्चरमध्ये येतो. तुमचा जो कोड आहे, हा कोड मशीनपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपायलरचा खूप मोठा रोल आहे, ओके ना. फक्त कंपायलर नाही, हा पण बाबा येणार आहे, थांबा. पण कंपायलर इथं सगळ्यात आधी येतो. याचं काम काय बघा. कंपायलर हा जो कोड आहे तुमचा सोर्स कोड, हा रीड करतो. याच्यामध्ये काय सिंटॅक्स एरर आहेत का चेक केलं जातं. सिंटॅक्स एरर म्हणजे काय? सेमीकोलन, कर्ली ब्रॅकेट, हे काय भानगडी, डेटा टाईप यूज केला आहे का, हे सगळं चेक केलं जातं व्यवस्थित. कोण करतो? कंपायलर. त्यालाच म्हणतो आपण कंपायलेशन ऑफ कोड. आपला कोड कंपाईल होत आहे. कंपाईल होत आहे म्हणजे काय जादू होते का? नाही. कंपायलर विल चेक द सिंटॅक्स एरर, कंपायलर विल चेक कर्ली ब्रॅकेट, सेमीकोलन, डॉट, डेटा टाईप, एव्हरीथिंग, व्हॅरिएबल नेम, सगळं चेक केलं जातं. मग कंपायलर जेव्हा चेक करतो, चेक केल्यानंतर कंपायलरला वाटलं ओके काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मग या कोडचं कन्व्हर्जन एका दुसऱ्या कोडमध्ये करण्याचं काम मित्रांनो कंपायलर करतो. कंपायलर या कोडचं कन्व्हर्जन दुसऱ्या कोडमध्ये करतो आणि त्याचं नाव असतं कसला कोड? बाईट कोड. इथं जो कोड बनतो तो असतो बाईट कोड. कोण बनवतो बाईट कोड? कंपायलर इज रिस्पॉन्सिबल टू जनरेट बाईट कोड. हे लक्षात घ्या. कंपायलर विल generate or convert source code to बाईट कोड. कंपायलर सोर्स कोडचं काय बनवतो? बाईट कोड बनवतो, ठीक आहे. जावामध्ये विषय लक्षात घ्या. मग आपला सोर्स कोड सर असा होता, हा बाईट कोड कसा असतो हे दाखवतो मी तुम्हाला. ज्यावेळेस आपण प्रोग्राम करू, कंपाईल करू, त्यावेळेस दाखवणार मी सोर्स कोडचा बाईट कोड कसा दिसतंय, ओके. मग इथं कुठला कोड बनणार आहे? बाईट कोड, जो की आपल्याला समजत नाही आणि जो की मशीनला पण समजत नाही. फक्त समजतंय कोणाला? इंटरप्रिटर, इन द केस ऑफ JVM जो पुढे येणार आहे. मग सर बाईट कोड ठीक आहे, कंपायलरचं काम एवढंच आहे का? हो. बघा, वाय जावा इज कॉल्ड कंपाईल प्रोग्रामिंग लँग्वेज? बिकॉज इन जावा compiler is the integral part of our program execution, where compiler responsible to convert the source code into byte code. ओके, या जर्नीमध्ये बाईट कोड पर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी कंपायलरचं काम इम्पॉर्टंट आहे. कंपायलरला हा कोड समजतो, रीड करतो आणि कन्वर्ट करतो, ठीक आहे. येते लक्षात सगळ्यांना? मग सर पुढं तुम्ही आणखीन एक गोष्ट म्हणले, जावा इंटरप्रिटेड पण आहे. कशामुळे? कारण याच्या पुढं कुणाचं काम चालू होतं माहिती आहे?
इंटरप्रिटरचा. आता हा जो बाईट कोड आहे पुढं पुढं कन्वर्ट करण्यासाठी मशीन कोडमध्ये इंटरप्रिटर पिक्चरमध्ये येतो. म्हणजे आता हा हे झालं. आता याच्या पुढची जर्नी इथं स्टार्ट होते. म्हणजे इथं येतो मित्रांनो इंटरप्रिटर. इंटरप्रिटर इंटरप्रिटर काय करतो बघा. इंटरप्रिटर झालं का रे, इंटरप्रिटर राईट. इंटरप्रिटर काय करतो बघा. इंटरप्रिटर तुमचा जो हा बाईट कोड आहे हा रीड करतो आणि हा कन्वर्ट करतो कशामध्ये, मशीन कोडमध्ये. आणि तुमची मशीन इथं असणार आहे राईट. सो इंटरप्रिटरचं काम कन्वर्ट दी बाईट कोड इन टू वेअर, मशीन कोड. सो सगळं कसं सेट करून ठेवलं की नाही, सगळे सेट करून ठेवले. कंपायलर कशासाठी, कंपायलर सोर्स कोडचा बाईट कोड बनवण्यासाठी. इंटरप्रिटर कशासाठी, बाईट कोडचा मशीन कोड बनवण्यासाठी. सो इंटरप्रिटरला कसं एक्सप्लेन कराल तुम्ही. इंटरप्रिटर इज रिस्पॉन्सिबल टू कन्वर्ट बाईट कोड इन टू मशीन कोड. बाईट कोडचा मशीन कोड बनवण्यासाठी इंटरप्रिटरचं काम आहे. ओके, बाईट कोड रीड करतो, मशीन कोड बनवतो. मला सांगा मशीनला पाहिजे काय, मशीन कोड. मग भेटला की नाही. म्हणजे आपला हा कोड मशीन कोडपर्यंत जाण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दोन गोष्टी तिथं आपल्याला हेल्प करतात. एक म्हणजे कंपायलर आणि दुसरा म्हणजे इंटरप्रेटर. आर यू एबल टू फॉलो मी. सगळ्यांच्या डोक्यामध्ये जाते का, कोणाची झोपच गेली नाही आणखीन, असं कोण आहे का रे. गेल्या झोपी सगळ्यांच्या, झोपी गेल्या पाहिजे रे. उठा उठा पांडुरंगा प्रभात झाली राईट. चिंता श्री विठ्ठल माऊली. पण आपल्याला काय चिंतायचं आहे, जावा. चिंता जावा 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 राईट. श्री विठ्ठल माऊली परत बघू आपण. ओके, परत कधी दात वगैरे पडले आपले त्याच्यानंतर बघता येईल ना. विठ्ठल 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 परत म्हणता येईल. एवढं काय लोड आहे का, आता थोडी विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. आता मस्तपैकी जावा करायचंय, मस्त लग्न करायचंय, होय संसार करायचा, आणि मग विठ्ठल, मग भजन, मग पंढरीची वारी. असं सगळ्यांचं सेट झालंय ना. का मी काय खोटं बोललो का रे. हे सगळ्यांचं सेट आहे ना. का कोणाचं आहे, नाही 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 सर परत थोडी असते, आतापासूनच करायचं, आतापासूनच लागायचं भजनाला, असं नाही आहे ना. म्हणजे लाईक खरंच आहे ना हे. तुम्ही ते याच जनरेशनचे आहेत ना सगळे. लाईक सगळं झाल्यावर बघता येईल ना, एवढं काय त्यात लोड आहे राईट. ठीक आहे, असू द्या जे काय असेल ते. हे लक्षात आले सगळ्यांच्या. सोर्स कोडचा बाईट कोड कंपायलर बनवतो, बाईट कोडचा मशीन कोड कोण बनवतो, इंटरप्रिटर. ठीक आहे. मग जावाला काय म्हणायचं कंपाईल्ड, बोला. जावा इज कंपाइल्ड प्रोग्राम लँग्वेज बिकॉज compiler responsible to convert source code into bytecode and interpreter is responsible to convert bytecode into machine code. So let me share this diagram with you and let's go for ऑब्जेक्ट ओरिएंटेड. का जावा ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. ओके, हे मिळेल तुम्हाला, डोंट वरी. ठीक आहे, हे मिळेल तुम्हाला. एक पोरगा काय म्हणला माहिती आहे का सर, हे तुमचे टायटल व्हिडिओ वगैरे लय भारी असतात, पण भ्या कशावरून वाटते माहिती आहे का, हे तुम्ही बघताय डेंजर त्याच्याहून भ्या वाटते. म्हणजे तुमचे थंबनेल बघूनच भीती वाटते. हे बाकीचे तुमचे व्हिडिओमध्ये आतमध्ये एकदम भारी आहेत, कूल आहेत, एकदम कूल. म्हणजे थंबनेल बघितले की असं वाटतं अरा आता वाटच लागली काहीतरी डेंजरच आहे. असं काही नाही आहे. याला एक गोष्ट म्हणतात, जे यूट्यूबर असतील कंटेंट क्रिएटर त्यांना माहीत आहे. याला म्हणतात हे काय, क्लिक बेट. क्लिक बेट, व्हॉट डू मीन बाय क्लिक बेट, की क्लिक केलं पाहिजे. क्लिक केलं म्हणजेच व्ह्यू भेटतो. व्ह्यू भेटला काय होतं, पैसे भेटतात ना. तुम्हाला माहिती आहे पैसे कशाला भेटतात, यूट्यूबवरती व्ह्यूजला पैसे भेटतात. तुम्हाला मी यूट्यूबर पण बनवणार आहे बरं का. जर तुम्हाला वाटत असेल सर आम्हाला यूट्यूबर पण बनायचं, थोडंसं यूट्यूबविषयी पण सांगा. एव्हरीथिंग आय विल एक्सप्लेन एव्हरीथिंग. कशाप्रकारे तुम्ही कमी वेळामध्ये यूट्यूबर बनू शकता, कशाप्रकारे तुम्ही, म्हणजे एका महिन्यामध्ये मी लाईक एवढी सबस्क्रायबर्स वगैरे गेन केले राईट. मग याच्यामध्ये लाईक खूप साऱ्या गोष्टी मॅटर करतात. ओके, क्वालिटी असेल, तुमचा कॉन्टेंट असेल, तुमचं लाईक ट्रस्ट असेल, सगळं मॅटर करतं. लाईक तुम्ही तिथूनच आलात. पण आय विल टीच यू की लाईक हाऊ यू कॅन ऑल्सो बिकम यूट्यूबर.
जे तुमचं स्किल आहे रिप्रेझेंट आणि विल बिकम यूट्यूबर. का बनायचं सर यूट्यूबर? काय विषय काय यूट्यूबर बनल्यावर? अरे पैसे भेटतात ना, राईट. मी मी माझी अर्निंग पण शो करणार आहे तुम्हाला, ठीक आहे. हाऊ आय अर्न टिल नाऊ फ्रॉम द यूट्यूब, एव्हरीथिंग आय विल लाईक शो यू. बिकॉज तुम्ही आता कोर्सच घेतला आहे माझा, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत की नाही, राईट. तुम्ही गुगलला जरी आला तर सर्च जरी केलं की काय एक्झॅक्टली एक्झॅक्टली लाईक हाऊ यूट्यूबर्स अर्निंग फ्रॉम यूट्यूब. यूट्यूबर्स अर्निंग कशी करतात, तर तुम्हाला हे सुद्धा सांगेल बघा. यूट्यूबर्स अर्न मनी थ्रू अ कॉम्बिनेशन ऑफ मेथड, प्रायमरी थ्रू यूट्यूब पार्टनर प्रोग्राम म्हणजेच ॲड्स, विच अलाउज देम टू अर्न रेव्हेन्यू फ्रॉम ॲड्स. जे ॲड्स दिसतात ना, तिथून पैसे भेटतात. काही जणांना वाटतं नाही नाही लाईक केले गेले पैसे भेटतात, ते लाईक लाईक सारखं सांगते करायला. असा विषय नाही आहे. पैसे कुठून भेटतात? ॲड्समधून भेटतात, ॲड्समधून. आणि ॲड्स कधी येते हो? त्यास तुम्ही क्लिक करता. राईट. लाईक फॉर 1000 व्ह्यूज, हे बघा 1000 व्ह्यूज हाऊ मच मनी यूट्यूब इन इंडिया, किती पैसे देतो यूट्यूब यावर? 1000 व्ह्यूला 50 ते 200 रुपयेपर्यंत रेंजमध्ये पैसे भेटतात. 1000 व्ह्यूज आले की किती? प्रत्येक 1000 व्ह्यूजला या रेंजमध्ये अर्निंग होते. मग कोणाला 50 होते, कोणाला 60, कोणाला 70, कोणाला 80, ते फिक्स नसतं. इट इज डिपेंड ऑन काय म्हणतात त्याला, व्ह्यूज ऑर समथिंग ॲड्स कॅटेगरी. ओके. पण 50 ते 200 बघा, एक एक मिलियन जर व्ह्यूज आले तर ते तो माणूस 50 ते 2 लाख रुपये कमवू शकतो. 1 मिलियन म्हणजे 10 लाख, एवढे कमवू शकता. एका व्हिडिओला जरी आले ना 1 मिलियन, एक व्हिडिओ तुम्हाला 2 लाख रुपये देऊ शकतो. आणि आय हॅव अर्न दॅट अमाऊंट. लाईक मी एका व्हिडिओचे समथिंग 15,000 सुद्धा कमवलेले आहेत. सो दिस इज अनदर पार्ट. ओके. फर्स्ट ऑफ ऑल वी लाईक लर्निंग जावा. ओके. ते ते आपल्या जर्नीमध्ये असेल, डोंट वरी. 6 महिन्यात सांगेल यार मी, डोंट वरी, ठीक आहे. सो अरे सगळंच कट केलं मी, बॅक जाईल काय? हां, जाते जाते, चांगलं आहे राव. आपले डेफिनेशन ठेवायचे ना, कारण आपल्याला पुढलं शिकायचं राहिले, ठीक आहे. हां. सो आता पुढं जाऊ आपण. आणि राहिले का आपलं तयार झालं? ऑब्जेक्ट ओरिएंटेड आणि फंक्शनल ओरिएंटेड, राईट. ते बघू, हे पान लईच. अरे 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 अरे, इटल 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 इटल, हे काय झालं? याला कट करू आपण असं, ठीक आहे. हां, ओके. आता आपण जावाला काय म्हणतोय? जावा ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. सर का ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे जावा, असं का का म्हटलं गेलं आहे? तर सिम्पल आहे गाईज. ऑब्जेक्ट ओरिएंटेड इट इज अ वे वे टू राईट अ प्रोग्राम. प्रोग्राम लिहिण्याची एक पद्धत आहे. ओके. प्रोग्राम लिहिण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. कोणकोणती? ऑब्जेक्ट ओरिएंटेड पण आहे आणि फंक्शनल ओरिएंटेड पण आहे. तर हे काय विषय? ही पण एक पद्धतच आहे. ही पण एक पद्धतच आहे. इट इज अ वे टू राईट अ प्रोग्राम. मग जावामध्ये हा पण वे फॉलो केला जातो, हा पण केला जातो. हो, जावामध्ये तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड वे फॉलो करा, काहीच प्रॉब्लेम, म्हणजे करावाच लागतो. फंक्शनल ओरिएंटेड करावाच लागतो. असं प्रोसिजरल ओरिएंटेड पण असतं बघा. तुम्ही ज्यावेळेस सी शिकला असाल, सीमध्ये तुम्ही बघितलं असेल. माझी चार्जिंग संपली का? एकच मिनिट. सी मध्ये एक वेव होता बघा, कोणता? सी फॉलोज प्रोसिजरल ओरिएंटेड, होता की नाही? प्रोसिजरल ओरिएंटेड म्हणजे सी मध्ये एक प्रोसिजर फॉलो व्हायची. फंक्शन बनवा, त्या फंक्शनला कॉल करा, लाईन बाय लाईन कोड करा, बरोबर. तिथं काय ऑब्जेक्ट होता का क्लास होता? नाही ना. पण जावामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जावा का आहे? त्याचं रिझन आहे, जावामध्ये मित्रांनो आपल्याला क्लास बनवावा लागतो, आपल्याला ऑब्जेक्ट बनवावे लागतात. ओके. इथं माझी चार्जिंगला काय प्रॉब्लेम आला आहे? जस्ट मिनिट. 15 मिनिट नाही चालणार एवढी चार्जिंग, बरोबर, ठीक आहे. ओके. काय म्हणलं बघा मी, जावाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड का म्हटलं जातं? बिकॉज जावामध्ये मित्रांनो ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. कोणकोणत्या? इनहेरिटन्स, देन पॉलिमॉर्फिझम, देन ॲब्स्ट्रॅक्शन अँड इनकॅप्सुलेशन. या कॉन्सेप्ट कोणी प्रोव्हाइड केलेत? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगने.
आणि या जर तुम्हाला करायच्या असतील तर यू शुड नो अबाउट क्लास अँड ऑब्जेक्ट कॉन्सेप्ट. क्लास अँड ऑब्जेक्ट तुम्हाला आलंच पाहिजे. देन ओनली यू कॅन इम्प्लिमेंट inheritance, polymorphism, abstraction, and encapsulation. So Java provide these concepts. So this is something a way to write the program. That's why Java is called ऑब्जेक्ट ओरिएंटेड. हे पुढे आपल्याला डीपमध्ये बघायचं आहे, टेन्शन घेऊ नकायचं. आता जस्ट तुम्हाला कळलं पाहिजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड काय आहे. बिकॉज इट हॅविंग दीज कॉन्सेप्ट्स. कोणकोणत्या? क्लास ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन, इन्कॅप्सुलेशन. सर जावाला फंक्शनल ओरिएंटेड का म्हणताय? जावाला फंक्शनल ओरिएंटेड म्हणायचं रिझन हे आहे मित्रांनो, कारण जावामध्ये हा सुद्धा वे फॉलो केला जातो. हा पण एक प्रोग्राम करण्याचा वे आहे. व्हॉट इज फंक्शनल ओरिएंटेड? फंक्शनल ओरिएंटेड वे बघा, हा वे काय सांगतोय माहिती आहे का? हा वे असा सांगतोय, वी कॅन पास वन फंक्शन टू अनदर फंक्शन ॲज अन आर्ग्युमेंट. आता काय लई डोक्यात त्याचा विषय घेऊ नका की एक्झॅक्टली हे काय लिहिलंय मी. वी कॅन पास वन फंक्शन टू अनदर फंक्शन ॲज अन आर्ग्युमेंट. हे जावास्क्रिप्टमध्ये होतं आहे. ओके. इवन तुम्हाला पुढं एक आपण गोष्ट शिकवणार ॲडव्हान्स जावामध्ये, ती म्हणजे जावाचे फीचर्स. आणि त्या जावाच्या फीचर्समध्ये आपण जस्ट लॅमडा शिकू ना, लॅमडा एक्सप्रेशन म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, लई सोपे. त्या लॅमडा एक्सप्रेशन कॉन्सेप्टमध्ये मित्रांनो एक्झॅक्टली फंक्शनल प्रोग्रॅमिंग आपल्याला तिथं भेटणार आहे. म्हणून जावाला फंक्शनल ओरिएंटेड म्हणलं आहे, कारण तिथं फंक्शन दुसऱ्या फंक्शनला पास करू शकतो आपण. ठीक आहे, आत्ता याचा विचार करायचा नाही. तुम्हाला ही जावाची डेफिनेशन कधी सांगायची आहे? इंटरव्ह्यूमध्ये, राईट. मग फक्त ही जी गोष्ट आहे पेंडिंगमध्ये ठेवा, फंक्शनल ओरिएंटेड काय, इव्हन ऑब्जेक्ट ओरिएंटेड पुढे होणारच आहे. त्यावेळेस ही पूर्ण डेफिनेशन तुमची परफेक्ट होईल ज्यावेळेस आपण जावाचे फीचर शिकू. परत मी इकडे येऊन सांगेल, आपण म्हणलो होतो की जावा फंक्शनल ओरिएंटेड आहे, रिझन इज समथिंग. मग हे असते काय, कसं एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनला आर्ग्युमेंट म्हणून पास करायचं, काय असतं जावा फीचर, काय असतं लॅमडा, एव्हरीथिंग वी विल लर्न लेटर. सो डोंट वरी अबाउट इट. इट इज नॉट गुड टाईम टू टॉक अबाउट दिस. काय विषय हा नाही, हा विषय त्यावेळेसच हाताळला जाऊ शकतो. काय काय विषय असतात ना, राईट. हां. So this is total Java definition guys, which I explain in like 1 hour. So यालाच तुम्हाला काय करायचं आहे, एकदम मस्तपैकी तुमचा मोबाईल घ्यायचा आहे, कॅमेरा ओपन करायचा आहे. ठीक आहे, आणि कॅमेऱ्यामध्ये ही डेफिनेशन बोलायची. ठीक आहे, जे म्हणत होते सर आमचं कम्युनिकेशन पण इम्प्रूव्ह करायला हेल्प करा. डेफिनेटली आय एम हिअर. ओके, काय करायचं तुम्हाला आहे का? जे मी केलं होतं, जे माझ्या फ्रेंड्सनी केलं, सगळ्यांनी केलं, ते सांगतो आहे. त्यातून आउटपुट भेटलं आहे. ओके, कॅमेरा ओपन करायचा मित्रांनो, आणि ही डेफिनेशन बोलायची. फक्त ही डेफिनेशन एवढीच नाही बोलायची, तुम्हाला वायचा आन्सर पण द्यायचं आहे. वाय जावा इज कॉल्ड जनरल पर्पज, वाय जावा हाय लेवल, वाय स्टॅटिक, वाय कंपाइल्ड, आणि एव्हरीथिंग यू हॅव. सगळ्या नोट्स तुमच्याकडे आहेत, राईट, ज्या मी सेंड करेल. लिहून काढायच्या अगोदर कॅमेरा ओपन, बघून म्हणायचं, बघून, न बघता नाही, बघून 2दा 3दा 5दा 10दा. आणि हे प्रत्येक कॉन्सेप्टसाठी असणार आहे. आता उद्यावेळी मी जेडी की जी आर शिकवेल त्यावेळी सुद्धा हेच असेल. परत मी तुम्हाला कंट्रोल स्टेटमेंट शिकेल तेच असेल. परत मी तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग तिथं हेच असेल. कलेक्शन तेच, एक्सेप्शन हँडलिंग तेच, स्ट्रिंग, ॲरे, एव्हरी कॉन्सेप्ट. प्रत्येक याला हा रूल फॉलो करा. तुमचे 2 तास हे खूप महत्त्वाचे आहे. जर जास्त असतील तर जास्त द्या बरं का, असं काही नाही आहे. 2 तासात मित्रांनो हे सगळं करायचं आहे. अगोदर कॉन्सेप्ट लिहून घ्या, त्याचं रिव्हिजन करा, समजून घ्या. समजून घेणं महत्त्वाचं आहे बरं का, रटणं नाही. उगंच दिलंय, उगं सांगितलंय वाचायचं म्हणून वाचायचं नाही. हे काय इतिहास भूगोल नाही, समजून घ्यायचं आहे. असंच काय मास्तर म्हणत होता हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, हे हाय लेवल आहे, का, कसं, एक्स्ट्रा एक्सपेरिमेंट पण करू शकता. यू हॅव गुगल, यू हॅव समथिंग, लॉट्स ऑफ थिंग्स, राईट, लॉट्स ऑफ रिसोर्सेस आहेत आपल्याकडे. एक्स्ट्रा गोष्टी पण करा. 2 तास मिनिमम तरी द्या. आणि याच्यामध्ये कॅमेरामध्ये या कॉन्सेप्ट बोलणं महत्त्वाचं आहे बरं का. काही जण अंडरस्टँड करतात आणि गप्प बसतात. यू नीड टू टॉक इट. हे जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत तुम्ही बोलून कसं दाखवणार पुढच्याला? इंटरव्ह्यूमध्ये यू नीड टू एक्सप्लेन ना, राईट. पण पोरांना हे येत नाही आहे, सांगतच नाही कोण मेन विषय, राईट. बाहेरच्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जर गेले ना, तुम्ही एकदा बघा जाऊन, सांगतच नाही. काय घेणं देणं नाही त्यांना. पैसे फी आली का रे, संपला विषय. येते क्लासला, जाते, झालं संपला विषय, राईट. दे आर ट्रीटिंग लाईक रिसोर्स. पैसा येतोय त्यांच्याकडून, संपला विषय.
मग तिथं तुमची ग्रोथ होते, तुम्हाला काय समजतंय, तुम्हाला काय एक्स्ट्रा गोष्टी, नो, राइट. ये दुनिया भाई बहुत स्वार्थी है, आर यू गेटिंग माई पॉइंट? बहुत स्वार्थी है. उनका मतलब निकल गया, खत्म. खत्म. समजतंय सगळ्यांना? सो बी अवेअर. तुमचं भलं व्हावं, तुमचं भलं व्हावं, तुम्ही खूप मोठे व्हावे, हे फक्त आणि फक्त तुमच्या घरच्यांना वाटत असतंय. काय म्हणतं मी नीट ऐका. तुमचं भलं व्हावं, तुम्ही मोठे व्हावे, हे फक्त तुमच्या वडिलांना, तुमच्या आईला, दोघांनाच वाटतं बरं का. बाकी बाकी तर मी नाही म्हणणार, ठीक आहे. मोस्टली केसेसमध्ये नाही वाटत. बाकी वाटत बी असेल बरं का, असं पण नाही आहे. आणि असे काही लोक पण असेल ज्यांना वाटत पण असेल, ठीक आहे. मी सगळ्यांना ब्लेम करत नाही, पण बाकीची दुनिया खूप डेंजर आहे. त्यांना वाटत नाही तुम्ही मोठं व्हावं. तुम्ही मोठे व्हायला की तिथे जळतात. हे हे अनुभवाचे बोलायत, बरोबर. तुम्ही बघताय दररोज. ही रियालिटी आहे, ॲक्सेप्ट करावी लागेल याला. असं नाही की उगाच सांगतोय मी, बरोबर. त्यामुळं मित्रांनो, ह्या गोष्टी लक्षात घ्या. तुम्हाला सांगण्याचं रिझन हेच आहे. लाईक फॉर युअर इम्प्रूव्हमेंट यू नीड टू ओपन द कॅमेरा अँड टॉक दिस कॉन्सेप्ट. जर कॅमेऱ्यावरती तुम्हाला वाटत नसेल, अनकम्फर्टेबल वाटत असेल, मित्रासोबत बोला, मैत्रिणीसोबत बोला, पण यू नीड टू टॉक यार. तुम्हाला बोलावं लागेल. तुम्हाला कॉन्सेप्ट बोलाव्या लागतीलच. आणि आजपासून तुम्ही फॉलो कराल, तुमचं डेडिकेशन मी कायला सांगितलं आहे, डेफिनेटली ॲट द एंड लाईक तुम्ही कुठंतरी तुम्हाला स्वतःला बघाल. इफ यू फॉलो दिस थिंग्स वॉट एव्हर आय एम टेलिंग. पण तुम्ही म्हणाल सर नो, नाही, नो, मी नाही फॉलो करू शकत, असं तसं, देन यार रिझल्ट ॲज पर युअर एक्सपेक्टेशन. तुम्हाला जे मग पण रिझल्ट येणार आहे तो येणारच आहे. सिम्पल, येतं लक्षात. त्याच्यामुळं फॉलो करा. 100%पैकी 100% आय एम एक्सपेक्टिंग की तुम्ही फॉलो कराल, ठीक आहे. आजसाठी मी थांबतोय, ठीक आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट आपल्याला घ्यायची आहे, बट फॉर टुडे इट्स इनफ टू लर्न ओनली जावा. व्हॉट इज जावा? एका तासामध्ये आपण एवढं शिकलो आहे. मी काल पण सांगितलं, छोटं शिकायचं, थोडं शिकायचं, पण चांगलं शिकायचं, ठीक आहे. चांगलं शिकायचं. हो, पळायचं म्हणून पळायचं नाही. प्रत्येक जणाला अंडरस्टँड झालं पाहिजे. इवन तो नॉन आय टी असेल, इवन कुठल्याही फील्डचा असेल, दे शुड अंडरस्टँड ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट. प्रत्येकाला ती कॉन्सेप्ट समजली पाहिजे. हा माझा पर्पज आहे, ठीक आहे. जर याच्यामध्ये पण काय डाऊट असतील, आपलं एव्हरी सॅटर्डे डाऊट सेशन असणार आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे, राईट. एव्हरी सॅटर्डे. इवन याची रेकॉर्डिंग तुम्हाला लगेच भेटते. गुगल ड्राईव्हवरती रेकॉर्डिंग भेटते, लक्षात घ्या. त्याच्यासाठी प्रत्येक जणाने मला तुमचं नाव आणि तुमचा ईमेल सेंड करायचा आहे. सेंड म्हणजे काय, ईमेल नाही पाठवायचं. मला कसं करायचं माहिती आहे? व्हॉट्सॲप करायचं आहे. व्हॉट्सॲप ओपन करा माझं. त्याच्यामध्ये तुमचं नाव असं पाठवा. लेट्स तुमचं नाव आहे आकाश, आणि कोमा देऊन तुमचा ईमेल akash@gmail.com एवढंच पाठवा. कारण तुम्ही ज्या मेलने रिक्वेस्ट पाठवता ड्राईव्हला, तो मेल मला जस्ट व्हेरीफाय करायचा आहे. कारण ड्राईव्हची लिंक मी तर ग्रुपला शेअर केले, पण असे काही काही जण असतात बरं का, काही काही जण ती जी लिंक आहे ना, पब्लिश करतात सगळीकडे, कॉलेजच्या ग्रुपला पाठवून देतात. मग तिकडून मला रिक्वेस्ट येतात. ओके, काल जी मी लिंक टाकली होती, अराउंड 100+ रिक्वेस्ट आले त्या रेकॉर्डिंगसाठी. आपल्या बॅचमध्ये आहे ती 20 जण, बरोबर आहे. मग 100 आले कुठून? तर आपल्यातलेच काही काही जण, चला टाकून देऊ, त्याचं काय एवढं. रेकॉर्डिंग तर बघतील की माझे मित्र, जेव्हा भावाचे. असलं काहीच नसतं दादा. जेव्हा भाऊचे असतात थोडीफार, असं काय नसतंय, ठीक आहे. त्याच्यामुळं आय नीड टू व्हेरीफाय. ज्यांनी खरंच ॲडमिशन केलं आहे, दे ओनली लाईक तेच बघू शकतात. सो तुमचं नाव आणि मेल मला पाहिजे टू व्हेरीफाय करून मी ती ॲक्सेप्ट करेल. अदरवाईज रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली जाणार नाही रेकॉर्डिंग बघण्यासाठी. आजपासूनची रेकॉर्डिंग कुठंही, यूट्यूब वगैरे कुठंही नाही, फक्त ड्राईव्हवरती असेल, हे लक्षात. त्याच्यामुळं प्रत्येकाने रिक्वेस्ट सेंड करताना मला ईमेल तुमचा, जो ज्या ईमेलला रिक्वेस्ट सेंड करताय तो ईमेल, तुमचं नाव, यू नीड टू सेंड मी. इज इट ओके? एनी अदर डाऊट यू हॅव? आणखीन कोणाला काय डाऊट आहे? यू कॅन चॅट, यू कॅन टॉक, नो वरी. वी हॅव 5 minutes लेफ्ट. आणखीन कोणाला काय असेल, यू कॅन टॉक. हाच डाऊट नाही, दुसरे काय डाऊट असतील ते पण बोलू शकता, ठीक आहे. असं काय नाही की हे याच्यातलेच डाऊट. ओके, ठीक आहे. एव्हरीथिंग इज गुड, राईट? व्हेरी गुड. सो टुमारो सेम टाईम, सेम लेक्चर. सेम लेक्चर म्हणजे नेक्स्ट टॉपिक वी विल डिस्कस, ठीक आहे. सो थांबू आपण इथंच.
थांबू आपण इथंच. ठीक आहे.